असं होऊ नये, पण एखाद्या महाराष्ट्रातल्या नेत्याच्या मुलीला अशी बलात्कार करून ठेचून मारली, तर हे कायदे चालवणारे हे पोलीस आणि बाकीचे सगळे कमरेला असणारी बंदूक काढतील की नाही? आता नसरापूरमध्ये जे घडली घटना, त्या चिमुकलीला त्या म्हाताऱ्याने काय ते ठेचून मारली. साधा विचार करा, 3 वर्षाची मुलगी आणि तिला हा म्हातारा ठेचून मारतो. का पोलिसांच्या कमरेतल्या बंदुकीमध्ये काय गोळी नाहीये? कशाला ठेवायचं त्याला? घाला ना गोळ्या. ती चिमुकली मरून गेली, तिचं यांना काय नाहीये. तिला जर न्याय मिळवायचा असेल तर त्याला तात्काळ गोळ्या घालू नयेत का यांनी? घालायला पाहिजेत ना. 100% घातले. आज त्यांच्या आईवडिलांची एक मुलगी गेले. जर मी म्हणतो, जर असं होऊ नये, पण एखाद्या महाराष्ट्रातल्या नेत्याच्या मुलीला अशी बलात्कार करून ठेचून मारली, तर हे कायदे चालवणारे हे पोलीस आणि बाकीचे सगळे कमरेला असणारी बंदूक काढतील की नाही? 100% काढणार. गोळ्या घालतील की नाही? मग यांची गोळी इथं सामान्यांसाठी निघत नाही. का निघत नाही? कारण यांना काही फरक पडत नाही. मी त्या क्षणी त्याच दिवशी व्हिडिओ टाकून सांगितलं होतं, 2 दिवस थांबा, हे पुणे बिणे जाम करणारी सगळी लोक 4 दिवसानं थंड होतील. तो बाबा कोण असेल तो निवांत आपला जेलमध्ये बसून जेवत असेल बिंदासपणे, काही कोणाला पडलेलं नसेल.